नमस्कार, मी पूजा नवले स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर हे जे बाजूला ब्राइडल ब्लाउजचं डिझाइन आहे, ह्याच्यामध्ये जे फ्लावर आहे हे आज आपण शिकणार आहोत। तर या फ्लावरची थेरी काय आहे हे मी तुम्हाला सुरुवातीला आधी सांगते। बघा, सुरुवातीला 3 पॉइंट घ्यायचे आहेत, त्याच्या बाजूला 2-2 पॉइंट घ्यायचे आहेत। त्यानंतर हे बाजूला चिन्ह आहे, याप्रमाणे आपल्याला जरदोसी फिरवायची आहे। चला तर व्हिडिओ कंटिन्यू करूया आपल्या स्टँडवर। इथे आपण नायलॉन थ्रेड यूज करणार आहोत, कारण जरदोसीमध्ये आपल्याला काम करायचं असतं। तेव्हा आपण कॉटन थ्रेड वापरला तर त्याच्यामध्ये ब्रेक होऊन त्याच्याशी गाठ बनते आणि ती मग जरदोसीमधून फिरत नाही। त्यासाठी मी नायलॉन थ्रेडच वापरते जरदोसीसाठी। बघा, जसं मी मगाशी थेरीमध्ये दाखवलं तसं इथे आता 3 पॉइंट आपल्याला मार्क करून घ्यायचे आहे सेम डिस्टन्सवर। तर त्याच्या बाजूला पुन्हा 2-2 पॉइंट आपल्याला मार्क करायचे आहेत। आता बघा, नायलॉन थ्रेडला गाठ बसत नाही, त्याच्यासाठी आपण त्याच्यात शुगर बीड्स टाकून गाठ मारतो, म्हणजे ती आपली गाठ आहे ही परफेक्ट बसते नायलॉन थ्रेडला। आता जसं आपण नॉर्मल चेन स्टिच काढण्यासाठी जसं धागा पकडतो त्या पद्धतीने धागा पकडायचा आहे आणि टाका वरती काढून घ्यायचा आहे। रील खाली ठेवला, जसं आपण चेन स्टिच काढण्यासाठी धागा पकडतो त्या पद्धतीने पकडला, निडलमध्ये मणी घेतले, जिथे आपला पॉइंट आहे तिथून टाका वरती काढला, त्याच्या पुढे आपण लॉक स्टिच घेतली, पुन्हा मणी सोडायचा, मणी घट्ट होतो तिथे एक टाका आणि पुढच्या जिथे आपण मार्क केलेला आहे पुढच्या पॉइंटवर एक टाका, पुन्हा मणी सोडायचा, मणी घट्ट होतो तिथे एक टाका, पुन्हा आपण जिथे मार्क केलेला आहे तिथे टाका, पुन्हा मणी सोडला, खालून धागा खेचला, मणी जिथे घट्ट होतो तिथे एक टाका आणि सेकंड आपला पॉइंट आहे तिथे एक टाका, पुन्हा मणी सोडायचा आहे, मणी जिथे घट्ट होतो तिथे एक टाका आणि आपण जिथे मार्क केलेला आहे तिथे एक टाका, पुन्हा मणी सोडायचा, मणीच्या पुढे एक स्टिच, म्हणजे मणी जिथे घट्ट होतो तिथे आणि त्याच्या पुढचा जो पॉइंट आहे तिथे एक टाका घ्यायचा आहे। पुन्हा मणी घट्ट होतो तिथे त्याच्या पुढे एक लॉक स्टिच घ्यायची आणि मध्यभागी पुन्हा एक दुसरा मणी स्टिच करून घ्यायचा आहे। इथे मी डबल एंड नॉट घेतली। जरदोसी स्टिच करताना थोडीशी ओढायची आहे आणि जेवढी आपल्या निडलमध्ये बसेल तेवढी जरदोसी आपल्याला कट करून घ्यायची आहे। बघा, मगाशी थेरीत दाखवल्याप्रमाणे आपल्याला सुरुवातीला एक टाका वरती काढायचा आहे, मणीच्या भोवती आपल्याला जरदोसीने अलगद स्टिच काढत पुढे जायचं आहे। बघा, जरदोसीच्या आतमध्येच आपल्याला टाका फिरवायचा आहे। हे तुम्हाला कधी जमणार आहे, जेव्हा तुम्ही कंटिन्यू जरदोसी स्टिच प्रॅक्टिस कराल तेव्हाच हे फ्लावर तुम्हाला येणार आहे। त्यासाठी वरती आय बटनवरती मी लिंक देते, आधी कंटिन्यू जरदोसी स्टिच प्रॅक्टिस करा, नंतर हे फ्लावर प्रॅक्टिस करा। तुम्हाला मी A to Z त्याच्यात नॉलेज दिलेलं आहे, कशी प्रॅक्टिस करावी, कशी कटिंग करावी जरदोसीची। जर तुम्हाला जरदोसी शिकायची असेल तर वरती मी लिंक देते, तुम्ही नक्की व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्ही जरदोसी स्टिच करण्यामध्ये एक्सपर्ट व्हाल, तुम्हाला 100% जरदोसी वर्क येणार आहे। बघा, मगाशी ज्या चिन्ह दाखवलं त्या चिन्हाप्रमाणे आपल्याला इथे जरदोसी आहे ही मणीच्या भोवती फिरवायची आहे। बघा, अलगद अलगद टाके घेते आहे। पुन्हा जरदोसी घेतली, अलगद खाली सोडली आणि टाका घेतला। आपल्याला जरदोसीच्या आतमधूनच निडल फिरवावी लागते, त्याच्यामुळे जरदोसी बऱ्याच जणांना कठीण वाटते शिकण्यासाठी, पण हा फक्त प्रॅक्टिसचा विषय आहे। जर तुम्ही खूप प्रॅक्टिस केलीत, परफेक्ट पद्धतीने प्रॅक्टिस केलीत तर तुम्हाला हे जरदोसी वर्क नक्की येणार आहे। त्यासाठी आपल्या व्हिडिओ सगळ्या फॉलो करा। जरदोसीची प्रॅक्टिस कशी करावी हे मी आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी सांगितलेलं आहे। अगदी
सुरुवातीला बेसिक टू बेसिक कशी प्रॅक्टिस करावी इथपासून आपण सगळे टप्प्याटप्प्याने शिकवलेलं आहे. तुम्ही नक्की व्हिडिओ बघा, मी आय बटनवरती लिंक देते. बघा अलगद अलगद आपल्याला काम करायचं आहे हे हलक्या हाताने. बघा आता इथून माझा टाका निडलमधून सुटला तर काय करायचं, पेशन्स पण आपल्याला हवे जरदोशी स्टिच करताना. बघा मी मला तो माझा टाका निघालेला आहे तो मला मिळतोय का बघते जरदोशीच्या मध्ये. जर नाही मिळालं तर पुन्हा ती जरदोशी काढून आपल्याला दुसरी स्टिच करावी लागेल. त्याच्यामुळे खूप पेशन्सनी बघा आपल्याला पहिला जो टाका आपल्याकडून निघालेला आहे त्याच्यात तो टाका आपल्याला जरदोशीमधून मिळतोय का ते. प्रॅक्टिस झाली का हा तुम्हाला फ्लावर खूप सोपा वाटणार आहे, खूप इझी जाणार आहे. त्याच्यामुळे प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. आणि तुम्ही तुमच्या मैत्रिणींना सुद्धा ह्या व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यासुद्धा आरी वर्क शिकतील. आता इथे बघा, इथे आपण एंड नॉट घेतोय. पहिल्या टाक्यातून दुसरा टाका वरती काढला आणि दुसऱ्या टाक्याच्या मधून पुन्हा पहिला टाका पकडायचा आहे, खालून धागा खेचायचा आहे. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तरच लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.